गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण 3.1 मधील क्वेश्चन नंबर 4. सर्वांनाच हा अवघड जातो. याला कारण असं आहे की इथे डायग्रॅम दिलेली नाही आहे. आपल्याला डायग्रॅम पण ड्रॉ करावी लागते, त्याच्यात सगळं काय जे आवश्यक आहे ते दाखवावं लागतं. ही आपण इथे दाखवलेली आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला ती सांगतो. द सर्कल विथ सेंटर ओ, line PQ and line RS are two parallel lines of this circle and lines touching at point A and B. चला क्वेश्चन वाचूया. बघा इकडे. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5? Justify your answer. Given मग बदलेलं in circle with center O, line PQ and line RS are two tangents touching at point A and B. To find AB. Construction. Join OA and OB and draw OC parallel to PQ. आता आपण या डायग्रॅम मध्ये किंवा फिगर मध्ये काय दिसतं ते इकडे लिहूया. नाउ इन फिगर AP एवढ्याच भागात बघूया. PA पॅरलल टू OC. PA पॅरलल टू OC. देअरफॉर काय होणार की या दोन अँगलची ॲडिशन, हा 90 डिग्रीचा आहे, या दोन अँगलची ॲडिशन किती होणार 180. देअरफॉर अँगल PAO प्लस अँगल COA इज इक्वल टू 180 डिग्री. याला रिझन देऊया इंटिरियर अँगल टेस्ट. ओके, हे इंटिरियर अँगल आहे आणि यांचे ॲडिशन 90 डिग्री 180 होते, म्हणून हे इंटिरियर अँगल आहे. किंवा या दोन पॅरलल लाईनचे इंटिरियर अँगल 180 ॲडिशन 180 डिग्री होते. आपल्याला 8वी पासून माहीत आहे. मग आपण काय करणार इथे PA ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टचिंग पॉईंट अँड टँजंट म्हणजे रेडियस म्हणजे याचा येणार. तर हा येणार 90 डिग्री प्लस अँगल COA इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल COA इज इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेम असंच आपण इकडनं पण असं सांगू शकतो की RS पॅरलल टू OC आणि मग हा अँगल COB इज 90 डिग्री आपल्याला काढता येईल. म्हणतो आपण इथे असं म्हणूया. सिमिलरली काय लिहिणार बघा. अँगल ब्लू कलरमध्ये घेतो. अँगल COB इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपलं सेकंड. म्हणजे हा पण 90 झाला, हा पण 90 झाला. आता थर्ड पॉईंट काय येणार बघा की जर का C पॉईंटच्या जवळ हे दोन 90 डिग्री आहेत आणि यांची ॲडिशन 180 आहे, म्हणजे हे लिनियर पेअर आहे. म्हणजे लिनियर पेअर म्हणून लाईन AB इज अ स्ट्रेट लाईन होईल आणि पासिंग थ्रू O म्हणजे हा डायमीटर होईल आणि मग रेडियस करता येईल. आता आपण
या दोन अँगलला काय करूया, लिनियर दाखवायचा प्रयत्न करूया. मग इथे म्हणणार देअरफॉर अँगल सी ओ ए प्लस अँगल सी ओ बी इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर OAOB is straight line. AOB is straight line. ही आता स्ट्रेट लाईन झाली कारण ते लिनियर पेअर आहेत म्हणून डायरेक्ट आपण सांगू शकतो. देअरफॉर AOB is straight line passing through center O. Therefore, AB is diameter. Diameter is equal to 2 into R. तर R आपल्याला दिलेलं आहे बघा. R किती आहे, 2 into 4.5 is equal to 9 सेंटीमीटर. आपल्याला तेच विचारलेलं आहे. AB फाइंड आउट करा. देअरफॉर AB इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. संपला आपला प्रश्न. थोडासा आहे इतर प्रश्नांपेक्षा 3.1 मधील